दुसऱ्या बॉलवरती कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत, लॉलीपॉप झेल ड्रॉप केलाय. प्रॅक्टिस कॅच पेक्षाही सोपा झेल होता मात्र ड्रॉप केलाय. संधी दिली आहे राम या फलंदाजाला. लेफ्टी बॅट्समन या मैदानावरती घातक आहेत कारण की हवा त्यांच्या दिशेने आहे. मात्र आज तिन्ही दिवसाचा खेळ बघता फक्त घोडोलीच्या विनयने एक घातक इनिंग स्पेश केली होती 40 रनची. त्याच्या व्यतिरिक्त एकही डावरा खेळाडू पाहिजे तशी बॅटिंग करू शकला नाहीये. लास्ट मॅच मध्ये जरूर आतरगाव टीमचा प्रशांत चांगली बॅटिंग केली मात्र अपयश त्यांच्या वाटेला आलं. 50 धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या. साहिलचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर, साधा सोपा झेल कीपरच्या दिशेने देऊन तंबूत परततोय. संपत पहिली विकेट गेली आहे. डीजे सॅमीला मिळते संधी. ओके ठीक आहे. डीजे सॅमी आमच्या थोडेसे शांत आहेत. पहिली विकेट गेली आहे 1 या धावसंख्येवरती. जर पहिली कॅच घेतली असती तर दोन्ही फलंदाज 2 बॉलवरती बाद करण्यात यश आलं असतं साहिलला. साहिल गतीमध्ये परिवर्तन करतोय. पहिला बॉल स्लोवर होता, दुसरा तेज टाकला, पुन्हा एकदा स्लोवर. या वेळेला यश मिळालंय. कीपरने चांगला झेल घेतला. चांगली सुरुवात झाली उमरोली टीमची. लेट आलेत पण थेट आलेत आता मैदानावरती. या मैदानाचा विचार करता 3 ओव्हरमध्ये 50 धावा कमी आहेत, 4 ओव्हरमध्ये 70 धावा सुद्धा कमी पडतायत. अशा वेळेला वासरंग टीम बॅटिंगचा निर्णय कसा ठरणार, त्यांच्या बाजूने ठरणार की त्यांच्या विरोधात ठरणार हे बघणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय केलोलीकरांचं हे अविस्मरणीय अद्भुत असं हे आयोजन आणि नियोजन 4 दिवसांच्या शृंखलेचं. मन जिंकलेत त्यांच्या आयोजनाने. फर्स्ट प्राइज जरूर 30,000 आहे मात्र आयोजन 1 लाखाचं केलंय. 30,000ला यूट्यूब लाईव्ह ठेवण्याचा कारनामा केलोलीकरांनी केलाय. त्याच्यासोबत पहिल्याच मॅच मध्ये या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना त्यांनी 106 धावांची इनिंग स्पेश केली होती. स्वतः या टीमसाठी एक वेगळा रेकॉर्ड. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, यावेळेला दिशाहीन बॉल आहे व्हाईटच्या स्वरूपात. 1 रन स्कोर कार्डवरती लागली जाणार. वासरंग टीमच्या स्कोर कार्डमध्ये ॲड होतीये. 2 धावा स्कोर कार्डवरती लागलात. 1 फलंदाज बाद झालाय संपतच्या माध्यमातून. उमरोळी एक्सप्रेस साहिल लोंगले बॉलिंग एंडवरती सज्ज आहे. साहिलचा बॉल परफेक्ट यॉर्कर, त्याला कव्हरच्या दिशेने चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह विराट कोहली स्टाईल. चांगली फिल्डिंग आहे. जेवढा चांगला चेंडू तेवढीच चांगला शॉट होता आणि त्याच तोडीची फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलच्या साहाय्याने 3 रन स्कोअर कार्ड वरती आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेची ओव्हर मॅक्सिमाइज करावी लागेल. काही टीम्सने पॉवर प्ले मध्ये 20-20 25-25 धावा कुठून काढल्या होत्या. अशा वेळेला फक्त 3च धावा आल्यात. ज्या रामला पहिले संधी मिळाली यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत. त्या पॉइंटचे क्षेत्ररक्षक दोन्ही हाताच्या मधून चेंडू जमिनीवरती आदळलाय. काय घडतंय. रामला वारंवार संधी दिली जाते. साहिल थोडासा निराश असेल मात्र धावा त्या कन्सिडर करत नाहीये. चांगली बॉलिंग त्या टीमसाठी करतोय. फिल्डिंग थोडी चांगली करावी लागेल ही अपेक्षा नाहीये उमरोली टीम कडून. एक मातबर संघ आहे. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. साहिलचा हा बॉल शॉर्ट आर्म पुल आणि पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार. या इनिंगचा पहिला षटकार. इतक्या ताकदवर खेळाडूला शॉर्ट बॉल दोन्ही हाताने एक्सेप्ट केलं चॅलेंज. चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. सीमा पार ब्रँडेड षटकार. 6 धावेने स्कोर कार्ड आता आकार घेतोय. 10 धावांवरती पोहोचलाय. पहिले 5 चेंडू बॉलरचे. शेवटच्या चेंडूवरती थोडीशी चुकीची कामगिरी साहिल लोंगलेची. त्याच्यावरती षटकारचा मार त्याला खावा लागला. अंकित चांगली कामगिरी करतोय. 2 बॉल फेस करत असताना 1 षटकार त्याने आपल्या टीमसाठी ठोकलाय. उमरोळी त्यांच्या विपक्षात तुम्ही बघताय. वासरंग टीम बॅटिंग करत असताना मॅच क्रमांक पहिल्या राऊंडची 3री चालू आहे. पहिला सत्र सकाळच्या सत्रामध्ये 2 राऊंड जिंकत नवघर टीम पुढे गेली आहे. नवघर टीमचा ओमकार आणि विघ्नेश चमकलाय. एक मॅच मध्ये ओमकार खेळला तर एक मॅच मध्ये विघ्नेश. पहिले 64 धावा चेस केल्या. नंतर
50. जल्लोष होणार आज नवघर मध्ये. एक सामना त्यांना जिंकायचा आहे, मात्र आव्हान कठीण असणार आहे. अमराई आहे, त्यानंतर भातांसारखी टीम आहे. आता उमरोळी मैदानात खेळतीये. कोणत्या संघासोबत त्यांची लढत होणार की बॅटिंग करत असलेलं वासरंग टीम. ओव्हर नंबर 2. गणेश वरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने उमरोळी टीमच्या. गणेशचा हा बॉल चांगला खेळून काढलाय समोरच्या दिशेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला फील्ड केला. हॅलो हॅलो. 11 धावा स्कोर काढवती लागल्यात. यॉर्कर बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. 1 धाव मिळते. सिंगलच्या साहाय्याने स्कोर काढवती धावा लागल्यात त्या. 12 धावा. घोडोलीच्या प्रेक्षकांकडून सुद्धा या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आल्यात आणि शुभेच्छा आल्यात उमरोली टीमसाठी. पहिल्याच आता या बॉलवरती विकेट मिळवतोय गणेश. रेषा पार. अप्रतिम A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. गणेशचा हा बॉल पॅड्स वरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव धावून पूर्ण केली आहे. अंकित चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. ओव्हर क्रमांक 2 संपली आहे मेन अंपायरच्या भूमिकेत. जितू 20 धावा 10च्या सरासरीने खेळतोय वासरंग टीम. पहिली बॅटिंग घेतली आहे वासरंग टीमने. त्यांचा अंकित चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉल फेस केलेत आतापर्यंत. 5 बॉल फेस केलेत. त्याच्यामध्ये 2 षटकार 2 सिंगल 14 वरती खेळतोय. स्ट्राइक एंड होती पुन्हा एकदा अंकित पाहायला मिळतोय बॉलिंग एंड वरती.
हर्षल चेंडू हवेत त्या वॅकेंड एरियामध्ये चेंडू पडतोय. दुसरीचा अटेम्प्ट होणार का? करायला तर पाहिजे. 2 धावा धावून पूर्ण केल्या. जास्त वेळ अंकित स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. अंकितला सूर गवसला. मॅच बनवू शकतो अंकित. 2 धावेने 22 रन स्कोर काढूतीये. समोरची टीम ताकदवर टीम आहे कर्जत परिसरातील. त्यांच्या विरुद्ध लढत करायची असेल तर 50 धावा बनवाव्या लागतील. आणि अंकित इम्पॉर्टंट फॅक्टर या मॅच मध्ये. ओपनिंगची जोडी सपशेल अपयशी ठरली आहे. हर्षलचा परफेक्ट यॉर्कर पॉइंटच्या दिशेने. गणेशच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग करतोय हर्षल. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. ह्या बॅट्समन वरती नजर आहे त्या वासरंग टीमच्या. अंकित ताकदवर बॅट्समन आहे. 2 शॉर्ट बॉल, चांगले पुलचे फटके पाहायला मिळाले. यावेळेला चेंडू हव्यात ते यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? हो पोहोचलाय. चांगला झेल घेतलाय गुलाबी जर्सी मध्ये असलेला खेळाडू शरद. घेतलाय झेल आणि झालाय अंकितच्या पारीचा अंत. वर टू डीजे सॅमी. मैदानात गेलाय राजू. धावा लागला स्कोर कार्ड वरती 24. अंकित चांगली बॅटिंग करत होता. जी विकेट हवी होती ती मिळवून दिली हर्षलने. ह्या मैदानावरती 40-45 धावा सहज चेस होतात. तर विचार करावा लागेल वासरंगच्या बॅट्समन्सना. नवीन गेलेला राजू कशी बॅटिंग करणार. हा बॉल चांगला फटका खेचलाय समोरच्या व्ही मध्ये. साहिल लोंगले थोडासा चुकला आधी. ज्या चुकीमुळे आता 4 धावा मिळतात समोरच्या टीमला. पहिल्याच बॉल वरती राजूने खेचलाय अप्रतिम चौकार. ओव्हर टू डीजे सॅमी. पुन्हा एकदा समोरच्या व्ही मध्ये फटका घेतलाय. साहिल यावेळेला चुकी करणार नाहीये. एकच धाव मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने ओव्हर क्रमांक 3 चा समाप्ती झाली आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 29 धावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 20, या ओव्हर मध्ये आलेल्या 9 धावा. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील सेकंड हाफचा खेळ चालू झालाय. सेकंड हाफच्या 4 टीम्स वासरंग, त्यानंतर उमरोळी ची मॅच चालू आहे. यानंतर अमराई सागर सावंत दादूची टीम, त्याच्या समवेत भातान प्रवीण भोईर यांची टीम, बबलू 11 भातान, संकेतजी दिसले यांचा आज संघ आज मैदानात उतरतोय. बबलू 11 या नावाखाली आज खेळणार भातान टीम. या आधी सुद्धा एकदा टुर्नामेंटला आली होती भातान. अविनाशजी पालांडे यांच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. पहिला क्रमांक पटकावला होता. तीच अपेक्षा असणार बबलू 11 टीमचे पॅकर्स संकेतजी यांना की त्यांचा संघ आज काहीतरी कारनामा त्यांच्यासाठी करून दाखवेल. चौथा बॉलर, चेंडू हव्यात त्या भावेश. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवते आपल्या टीमसाठी. चार फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज बाद झालेत. सचिन बॅटिंग साठी गेलाय. ताकदवर खेळाडू आहे. पहिल्याच बॉल वरती सिंगल आपल्या टीम साठी मिळवलंय. स्ट्राईकला आणलाय ते लेफ्टी बॅट्समन संकेत.
संकेतला कारनामा करावा लागेल, 2 तरी षटकार या ओव्हरमध्ये खिचावं लागतील, स्कोर कार्डला आकार द्यावा लागेल. फक्त धावा स्कोर कार्डमध्ये लागल्यात त्या 3 बाद 30. एका बाजूला कर्जत परिसरातील उंबरोळी, त्याच्यानंतर चौथ्या मॅचमध्ये कर्जत परिसरातील आमराई आपल्याला बघायला मिळणार. त्यांच्यासोबत संकेतजी दिसले यांचं भातान टीम, बबलू 11 भातान. भवेशचा फुलटॉस बॉल समोरच्या व्ही मध्ये खेळलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. रॉंग शॉट सिलेक्शन, लेग साइडला खेळायला पाहिजे होता हा बॉल, कारण की स्लॉट मध्ये बॉल होता. विकेट जाते, विकेट क्रमांक 4 संकेतच्या माध्यमातून. चौथा फलंदाज बाद झाला तो वासरंग टीमसाठी. पहिले बॅटिंग घेऊन भेटण्याचा निर्णय आता अंगलस आलाय की काय, कारण की फक्त 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2-3 मोठे फटके मारावे लागतील. 40च्या वरती स्कोर कार्ड न्यावं लागेल आणि त्या स्कोर कार्डचा वरती आकार देण्यासाठी नवीन बॅट्समॅन मैदानात उतरवलाय अक्षय. खिलाडी कुमार अक्षयला मैदानात उतरवलाय. भावेशने 3 बॉल मध्ये 2 विकेट मिळवत 1च धाव खर्च केली आहे. 30 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षयसाठी हा बॉल शॉर्ट पुल, परत तोच क्षेत्ररक्षक तोच बॉलर, मात्र निर्णय तोच आहे. विकेट मिळवले, विकेट क्रमांक 3 या ओव्हर मध्ये. आमदार चषक 2024 किलोलीकरांचं हे देखणं आयोजन. आज आपल्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आपल्या व्यासपीठ मान्यवरांची व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली लागणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य तर आपले भावी आमदार आपण ज्यांच्याकडे बघतो नितीनजी नंदकुमार सावंत, त्यांच्या समवेत संजोगजी वाघेरे भावी खासदार, त्यानंतर श्यामजी साळवी, एकनाथजी पिंगळे, त्यांच्यासोबत प्रशांत खांडेकर, युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत, त्या कीपर की बॉलर, कॉल कीपरचा होता. झेल समाप्त केलाय आणि खेळ सुद्धा समाप्त केलाय या नवीन बॅट्समनचा. फक्त ये जा करतात बॅट्समन. विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील नोंदवले भावेश या गोलंदाजाने. फक्त 1 धाव खर्च केले 5 बॉल मध्ये, 4 फलंदाज बाद केलेत. बबलू 11 भातान या संघाची एंट्री मैदानावरती झाली. टाइम वरती आल्याबद्दल प्रवीण भोईर आणि त्याच्या पूर्ण संघाचा मी कौतुक करतो. ऑल द बेस्ट त्यांच्या नेक्स्ट मॅच साठी. पुन्हा एकदा त्यांची मॅच काल नाईट खेळत असताना चिंचपाड्याला अमराई सोबत होती. आज डे मध्ये सुद्धा अमराई सोबत मॅच आहे. टॉप 4 मध्ये पोहोचले भातान टीम. ऑल द बेस्ट तुम्हाला टॉप 4 साठी. तुम्ही तिथे सुद्धा पहिला नंबर माराल अशा मी अपेक्षा व्यक्त करतो. भावेश लोंगले चमकतोय मैदानामध्ये बॉलिंग करत असताना. 5 बॉल मध्ये 4 विकेट. शेवटच्या बॉल वरती काय घडणार, नंबर 12 जर्सी मध्ये हा खेळाडू. या वेळेला चेंडू येतोय निर्धाव. पहिलं सत्र संपलंय 30 धावांवरती. पहिलं सत्र संपलं या ओव्हर मध्ये. चार फलंदाज बाद करत 1 धाव खर्च केली तो भावेश लोंगले. अप्रतिम गोलंदाजी. जी अपेक्षा आपल्याला साहिल कडून होती ती भावेशने करून दाखवली या गेम मध्ये. माफक असं आव्हान ठेवलंय. फक्त 31 रन्स बनवायचे आहेत 24 बॉल मध्ये. उमरोली सारख्या ताकदवर टीमला कशा प्रकारे धावा चेस होणार, किती लवकर चेस होणार याच्याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. दुसरा सत्र सुरू होणार तेव्हा 24 बॉल मध्ये धावा बनवायचे सेकंड राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी. 31.
हौशीने ते टुर्नामेंट ठेवायचे. त्यानंतर जेव्हा मैदान मिळालं तेव्हा त्यांनी दाखवलं की आयोजन काय असतं. पार्ट 1 त्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावरती. यानंतर सुद्धा येणाऱ्या काही वर्षांमध्ये ह्यापेक्षाही मोठं टुर्नामेंट त्याच्याकडून आपल्याला भेटीला येणार. नाईट टुर्नामेंट सुद्धा तुम्ही ठेवा. सिरीजला बाईक आपल्या पंचकृषी आणि तालुक्यामध्ये अजून ठेवलेली नाहीये. करू शकता तुम्ही कारणामा. सेकंड इनिंगला सुरुवात होती. 24 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत 31. बॅटिंगसाठी गेलाय साहिल लोंगले त्या समवेत. नवीन नॉन स्ट्राईक एंडला भावेश ज्याने गोलंदाजी करत असताना 4 विकेट मिळवल्या त्याला बॅटिंगसाठी प्रोमोट केलंय. भावेश आणि साहिल ओपनिंगची जोडी. स्ट्राईक एंडवरती साहिल तर नॉन स्ट्राईक एंडवरती भावेश. उंबरोली टीम सज्ज झाली 31 धावा बनवण्यासाठी. बॉलिंग एंडवरती संकेत पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना पाहिजे तशी कामगिरी झालेली नाहीये मात्र आता बॉलिंग करत असताना ती कसर भरून काढावी लागेल. फक्त 31 धावाचे डिफेंड करायचे आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये या मॅचच्या. पहिला बॉल फेस करेल संकेतचा साहिल. साहिलसाठी पहिला बॉल चांगला कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळून काढलाय. गोळीच्या वेगाने चेंडू झालाय फरार. पहिल्याच बॉलवरती आलाय अप्रतिम चौकार. ओटो डीजे सॅमी. चौकार आलाय. 31 धावा चेस करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला तो साहिल लोंगले. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो उमरोली टीमचा. संकेतचा दुसरा बॉल ओव्हर पिच बॉल. पुन्हा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक झेल खालती आणि झेल घेतलाय तो गंगाराम खेळाडूने. फलंदाज बाद होतोय साहिल. पहिला हादरा लागलाय उमरोली टीमला. संधी मिळते डीजे मास्टरला. ऐकूया एक सुमधुर संगीत. वन डाऊनच्या भूमिकेत रत्नदीपवरती जबाबदारी दिली आहे. ही मॅच संपवण्याची अजूनही 27 धावांची गरज आहे. ह्या 27 धावा बनवणार की रोखणार वासरंग टीम. संकेत जशी विकेट आता मिळवली. डॉट चेंडू टाकावे लागतील. विकेट्स आपल्या टीमसाठी रेग्युलर इंटरेस्टवरती मिळवाव्या लागतील. रत्नदीप साठी हा चेंडू होता. इनसाइड लागली होती. चुकलाय हा खेळाडू. यष्टीरक्षक करतोय चुकी. नाही त्याला विकेट मिळाली असती. 3 चौकार आणि 3 षटकारासाठी कुमारजी दिसले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय ते उमरोली टीमला. डॉट चेंडू आलाय. संधी मिळाली ती रत्नदीप या खेळाडूला. पहिल्याच बॉलवरती बाद झाला असता. विकेट वरती आला असता मात्र यष्टीरक्षक थोडासा चुकला. संकेत चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल पुन्हा एकदा संधी होती. अजून एक बॉलवरती कॅच ड्रॉप. यष्टीरक्षक काय करतोय आपल्या टीमसाठी. फक्त 31 डिफेंड करत असताना कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागतील. लॉलीपॉप कॅच होत्या दोन्ही पण. ॲज अ विकेट किपर या कॅचेस तुम्ही ड्रॉप करू शकत नाही आहात. चांगल्या फलंदाजाला संधी दिली आहे. रत्नदीपला 2 वेळा संधी मिळाली. कुमारजी दिसले यांच्याकडून 3 षटकार 3 चौकारांना 500 रुपयाचा पारितोषिक.
प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक उमरोली टीमसाठी कुमारजी दिसले यांच्याकडून लावलं जात आहे. कुमारजी दिसले आपल्या परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. लोअर फुलटॉस ज्याला दिशा दिली अलेक्साच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय का? हो झालाय. चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने आलाय. अप्रतिम षटकार. या इनिंग्सचा पहिला षटकार आलाय तो भावेशच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल पॉइंटच्या कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकदा जाऊन पूर्ण केली आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. इशारा येतोय आमच्याकडे. फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 31 धावा चेस करत असताना 12. एक फलंदाज बाद झाला साहिल लोंगले. भावेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय कुमारजी दिसले यांनी. एक षटकार तर ठोकला भावेशने. अजूनही 19 धावांची गरज आहे. कशा धावा चेस होणार? 18 बॉल 19. मेन अंपायरच्या भूमिकेत जितूजी दिसले. त्यांच्या समवेत प्रणित दिसले स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. बॉलर राम सेकंड ओव्हर घेऊन राम सज्ज झालाय. 19 धावा डिफेंड करायच्या. बॉडी लँग्वेज पाहायला गेले वासरंग टीम थोडासा डाऊन बॉडी लँग्वेज दिसतोय. थोडासा तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणा. जे डिफेंड होऊ शकतात त्या धावा तुम्ही केल्यात तर. हा बॉल स्लॉट मध्ये होता त्याच्यावरती मोठा फटका. वॅकंड एरियामध्ये चेंडू खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनची खेळाडूची पाहायला मिळाली. थ्रो होईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. भावेशच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. 13 रन स्कोर काढू लागल्यात. 18 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 17. रत्नदीप ज्याला 2 बॉल वरती 2 संधी मिळाल्यात. 2 वेळा त्याची कॅच ड्रॉप केली विकेट किपरने. तो कशी कामगिरी करणार? या वेळेला पॅड्स वरती चेंडू आदळलाय. लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. रत्नदीप 2 वेळा कॅच ड्रॉप जरूर झाली. यावेळेला बॉलरने मन बनवला. आता LBW किंवा बोल्ड घेतो. LBW च्या माध्यमातून दुसरी सफलता मिळाली ती वासरंग टीमला. फलंदाज बाद झाला रत्नदीप. संधी मिळते DJ मास्टरला. थँक्यू DJ. टॉस साठी यायचं आहे भातान टीम आणि उमरोली टीम दोन्ही संघाचा कर्णधार. सॉरी अमराई टीम. अमराई सागर सावंत आणि भातान प्रवीण भोईर. आजच्या दिवसातील अप्रतिम लढत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय लढत ज्याच्याकडे लक्ष लागलंय सर्वच प्रेक्षकांचं. संकेतजी दिसले यांच्या नावाने आज खेळतोय. बबलू 11 या नावाने खेळतोय भातान टीम. बबलू 11 भातान आणि अमराई कर्जत. विजय पवार आणि सागर सावंत. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. एक धाव जाऊन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी होऊ शकते. भावेश बाद होण्याची संधी आणि हो भावेश बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. काही गरज नसताना हे रिस्की रन घेतले आणि विकेट मिळवल्या. अजून एक विकेट जातीये ती उमरोली टीमची. पुन्हा एकदा संधी मिळते DJ मास्टरला. थँक्यू DJ. दुसरी रनचा कॉल देऊन सुद्धा रनच नव्हता या बॉलवरती. क्लीन फील्ड केला होता बॉलला. क्लीन थ्रो पाहायला मिळाला रनआउटच्या स्वरूपात. भावेश सारखी चांगली विकेट मिळवल्या ती वासरंग टीमने. धावा स्कोर कार्ड वरती 14. अजूनही 17 रन्सची गरज आहे.
15 बॉल 17 धावा. इथून अजून 1-2 विकेट मिळवता मॅच बनवू शकते. स्ट्राईक इव्हेंट वरती आपल्याला पाहायला मिळतोय शरद. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024. लोअर फुलटॉस चांगला खेळून काढलाय समोरच्या व्ही मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याच्या दोन्ही डेंग्यांच्या मधून चेंडू सीमारेषा पार झालाय फरार. कोंबडी पकड फिल्डिंग पाहायला मिळालाय चौकार आणि मिळालाय डीजे मास्टरला संधी. चौकारानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. या क्षेत्ररक्षकाला आज बॉल भेटत नाहीये. मात्र बॉलने सुद्धा त्याचा पाठला धरला. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्यात. थोडासा फनी मुवमेंट मैदानात पाहायला मिळाला. आधीच धावा कमी आहेत त्याच्यावरती तुम्ही मिसफिल्ड करताय. 2 धावेने स्कोर कडे धावा आल्यात त्या 20 धावा. आता फक्त 11 धाव्यांची गरज आहे. एक षटकार भावेशने डोकला त्याला 500 रुपयाचा पारितोषिक मिळत आहे कुमार दिसले यांच्याकडून. अजूनही 11 धावा बनवायच्या. 2 षटकार ठोकल्या तर शरदला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतं. मात्र मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे त्यांच्या टीमसाठी. हो जसं मी म्हटलं षटकार ठोकू शकतो. त्याने ठोकलाय. त्याच्या स्लॉट मध्ये आला बॉल. त्याने पाठवला आउट ऑफ द प्लॉट मध्ये तो बॉल आलाय. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. फक्त 5 धाव्यांची गरज आहे. लेफ्टी बॅट्समन मैदानात उतरवलाय उमरोली टीमने. त्याचं नाव आहे चेतन. फिल्डिंग चांगली केली होती चेतनने. आता बॅटिंग सुद्धा चांगली करावी लागेल. सोपं आव्हान आहे. 12 बॉल मध्ये फक्त 5 धावा बनवायच्या आहेत. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत लागलेत चारही दिवस या टुर्नामेंटसाठी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. शिवमजी लोभी त्यांच्या समवेत KTC लाईव्हचे ऑपरेटर्स आकाश, अजिंक्य पवार. आज स्वतः अजिंक्य इथे उपस्थित आहे. गंगाराम गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. मॅच केली आहे फिनिश्ड. मॅच जिंकली आहे उमरोली टीमने. षटकाराने 500 रुपये कमवतोय हा फलंदाज ज्याचं नाव आहे चेतन. मॅच क्रमांक पहिल्या राऊंडची 3री जिंकली उमरोली टीमने आणि प्रवेश घेतलाय 2ऱ्या राऊंड मध्ये. त्यांच्या खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा नेक्स्ट राऊंड साठी. वेल प्लेड उमरोली. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट चांगलं चाललं. मॅच तुम्ही जिंकलात. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा भावेश लोंगले. 4 विकेट मिळवल्या. 1 षटकार सुद्धा ठोकला आणि जे पारितोषिक लावलं होतं मी विनंती करेल की 3 षटकार ठोकलेत. 1500 रुपये जमा करायचे आहेत. भावेशने